नाशिकच्या वडनेर परिसरात अवघ्या 4 दिवसात 2 बिबटे पिंजऱ्यात जेरबंद झालेत, तरी दहशतीचं सावट कायम आहे। तोच त्या चिमुरड्याचा बळी घेणारा बिबट्या आहे का की अजून एखादा, याबाबत स्थानिकांमध्ये संभ्रम आहे। नाशिकच्या वडनेर परिसरात आज आणखीन एक बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झालाय। काही दिवसांपूर्वी या भागात 3 वर्षीय आयुष भगत याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता। त्यानंतर वडनेर दुमाला परिसरात भीतीचं वातावरण पसरलेलं होतं। याआधी म्हणजे शुक्रवारी एक बिबट्या पकडण्यात आला होता, मात्र आज पुन्हा एक बिबट्या जेरबंद झाल्यानं तोच त्या हल्ल्याला कारणीभूत असलेला बिबट्या आहे का की आणखीन दुसरा, याबाबत वन विभागाकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही। अवघ्या 4 दिवसात 2 बिबटे जेरबंद झालेत। जय भवानी रोड येथील पेरूच्या बागेत लावलेल्या पिंजऱ्यात आज जेरबंद झालेला हा बिबट्या साधारण 4 वर्षांचा आहे। मात्र या कारवाईनंतर नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला असला तरी परिसरात अजूनही किती बिबटे मोकाट आहेत याबाबतची भीती कायम आहे। स्थानिक नागरिकांनी ठिकठिकाणी पिंजरे लावून अशीच कारवाई करावी अशी मागणी वन विभागाकडे केली आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रवीण कुलथे, नाशिक।